नमस्कार. क्रॉसफिट आणि फंक्शनल ट्रेनिंग किंवा जिममध्ये ज्याही कॉम्पिटिशन घेतले जातात हे नक्कीच त्याच्यामागे भरपूर सारा बेनिफिट आहे आणि त्याच्यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहेत, त्याचे भरपूर सारे फायदेसुद्धा आहेत. पण आपल्या बहुतांश जिममध्ये या दोन्हींची नावे वापरून जे काही चालतं ते पूर्णपणे चुकीचं आणि धोकादायक आणि अनप्रोफेशनल असतं. समस्या क्रॉसफिट नाही आहे, समस्या म्हणजे जे शिकवणारे कोच आहेत त्यांच्याकडे योग्य प्रमाणपत्र, बायोमेकॅनिक्सची समज किंवा मुवमेंट स्क्रीनिंग, लोड प्रोग्रेशन असेल, फटिक मॉनिटरिंग असेल किंवा इंजुरी प्रिव्हेन्शन याची मूलभूत माहिती नसते. जिममध्ये फंक्शनल ट्रेनिंगच्या नावाखाली लोकांना फक्त सर्किट लावणे, जास्त रिपिटेशन घेणे, जास्त वेग, जास्त घाम म्हणजे चांगला वर्कआउट असं समजलं जातं. यामध्ये टेक्निकल लिफ्ट, केटलबेल स्विंग असतील, बॉक्स जंप असेल, हेवी स्नॅच असेल, सँडबॅग थ्रो असेल हे थकलेल्या अवस्थेत करून घेतले जातात, ज्यामुळे टेक्निक तुटते आणि इंजुरीचा धोका जास्त आहे. आणि हे सगळं कोण करतं? जे नवशिका आहेत, ओव्हरवेट आहेत लोक, पूर्वी त्यांची इंजुरी आहे, सिनियर एज ग्रुप असतील, या सगळ्यांना एकच वर्कआउट देणे हे सर्वांसाठी मोठी चूक आहे. वॉर्मअप, मोबिलिटी, प्रिहॅब, रिग्रेशन, प्रोग्रेशन, कोर स्टॅबिलिटी या सर्वांची पूर्ण उणीव असते. यामुळे एसीएल टियर असेल, शोल्डर इनपिगमेंट असेल, टेनिस एल्बो असेल, डिस्क बल्ज असेल, लोअर बॅक स्ट्रेन असेल यासारख्या इंजुरी वारंवार होतात. क्रॉसफिट किंवा फंक्शनल ट्रेनिंग हे वाईट नाहीये, पण ते चुकीच्या पद्धतीने केलं तर हे धोकादायक ठरू शकते. अननेसेसरी ज्यावेळेला कोणत्याही कॉम्पिटिशन घेतल्या जातात त्याच्यात पार्टिसिपेट करू नका. आपली स्वतःची कॅपॅसिटी किती आहे हे बघूनच आपण त्याच्यामध्ये भाग घ्यावा, हे माझं सजेशन असेल. धन्यवाद.